जगामध्ये अनेक रस्ते आहेत, परंतु स्वर्गात जाण्याचा जो रस्ता आहे, शास्त्र सांगतं तो रस्ता मात्र अरुंद रस्ता आहे आणि त्या रस्त्यानं बऱ्याच गोष्टी तुम्हाला घेऊन जाता येत नाही. एकटं जावं लागतं. निमुळता रस्ता, त्याच्यामध्ये धोके आहेत, तुम्ही पडण्याची शक्यता आहे. बाकीचे जगाचे रस्ते जे आहेत ना, त्या रस्त्यावर तुम्हाला जीवन नाही, आनंद आहे. प्रवास तुमचा एकदम चांगला आणि आनंददायी तुमचा प्रवास असणार आहे. या रस्त्यानं जात असताना तुम्हाला बोचकी बरोबर घेऊन जाता येणार नाही. कोणतंच बोचकं तुमच्या बरोबर असता कामा नये. त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त लवाजमा आपल्या संगते आणता कामा नये. आणि या रस्त्यानं एकटं जावं लागतं बरं का. बऱ्याच लोकांना एक साथ घेऊन जाता येत नाही. जसं येशू ख्रिस्ताला ग्रहण करत असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जो कोणी माझा शिष्य पाहतो त्यानं आत्मनिग्रह करावा, आपला भाऊ, आपली बहीण, आपली आई, आपलं सर्वस्वाचा त्याग करून त्याने माझ्या माग. म्हणजे हा लवाजमा तुम्हाला नाही घेऊन जाता येणार. माझी आई आली तर मग मी येईल, माझा भाऊ आला तर मग मी येईल, माझी पत्नी आली तर मग मी येईल, माझी लेकरं आली तर मी येईल. लोटाला सुद्धा सदोम गुमोरातनं काढताना तो म्हटला, तळवटीच्या प्रदेशामध्ये मी तुझी तरतूद केलेली आहे, जवळ जे डोंगर आहे त्या डोंगरामध्ये जाऊन लपून राहा, पण जाताना एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला सदोम गोमोरातनं काढतो बाहेर, त्याचा नाश अग्नी आणि गंधकाच्या द्वारे होणार आहे. मागवळून नाही बघायचं, बायको आली का, मुलगा आला का, पत्नी आली का, लेकरं आलीत का, याचा विचार नाही तुला करायचा. जीव घेऊन तुला समोर पाहत पळावं लागणार आहे. परंतु रस्ता अरुंद असल्या कारणानं त्याच्या पत्नीनं मागवळून पाहिलं, लोटाणं नाही पाहिलं, माझी पत्नी आली का. त्याला माहिती माझा जीव वाचवायला पाहिजे. तसं या मार्गाने जात असताना अतिशय थोडके लोक जाणार आहेत. म्हणून तर म्हटलं की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल ना, त्यास 2 लोक पलंगावरती निसतील, त्यातल्या एकाला उचलून घेऊन जाणार आहे. मग लेकरांचं काय, पती पत्नी आहेत, लेकरं, त्यानंतर त्याची आई, त्याची सासू, सून, यांच्या बाबतीत, त्याच्या बाबतीत तो विचार करत नाही. हे जगातल्या लोकांचे विचार आहे. हे हा आला पाहिजे, तो यायला पाहिजे. स्वर्गाचं राज्य या रस्त्यानं जात असताना एकेकाला व्यक्तिगत विचार करावा लागणार आहे. मी पोचणार आहे का. खरं स्वर्गामध्ये ती तुम्हाला तिथे भावना नसणारच आहे.